टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे याचा सर्वांचीच गांभीर्याने विचार करायला हवा, की टाकाऊ वस्तू म्हणजे टाकलेल्या वस्तू आहेत. जो टीनचा डब्बा आहे, पावडरचा डब्बा आहे, तेलाचा जो डब्बा आहे किंवा एखादा तुटका जो मग आहे, बरोबर आहे? किंवा एखादे जे आपल्याकडे पुठ्ठ्या असतात, मग त्याच्यापासून छानपैकी एक गाडी बनवणे, की त्याच्यापासून छान वॉलपेपर, त्या कडक पुठ्ठ्यापासून वॉलपेपर बनवणे, घरामध्ये ते आपण सजवणे किंवा त्याच्यापासून आपण पेनाचा स्टँड बनवणे. त्याचप्रमाणे मुलांनो जे आपले जे साबण ठेवण्याचा जो स्टँड असतो, ते देखील आपण बनवू शकतो. तर अशा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवू शकतो. बॉल बनवू शकतो, बॅट बनवू शकतो, एखादा ट्रक बनवू शकतो, गाड्या बनवू शकतो. ज्या घरामध्ये शोच्या वस्तू आहेत त्या बनवू शकतो. ब्रश ठेवण्यासाठी देखील आपण जे स्टँड बनवू शकतो, पेन ठेवण्यासाठी स्टँड बनवू शकतो. त्याचप्रमाणे मला मोबाईल स्टँड देखील आपण बनवू शकतो. तर टाकाऊपासून कशा प्रकारे टिकाऊ वस्तू बनवता येतील याच्याकडे देखील गांभीर्याने विचार करायला हवा. गांभीर्याने म्हणजे खरोखर विचार करणे, गांभीर्याने म्हणजे आपण म्हणतो ना सतर्कतेने विचार करणं गरजेचं आहे, की खरंच या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे. त्याला म्हणतो गांभीर्याने. टाकाऊ वस्तू कळायला तुम्हाला जे आपण वेस्टेज आहेत, समजा आपण बोलतो ना की एखादा पेप्सी कोला, आपण एखादा कोल्ड्रिंकची बॉटल आहे, ती कोल्ड्रिंकची बॉटल आपण पिली आणि ती कोल्ड्रिंकची बॉटल तर आपण फेकून देणार. मग त्या बॉटलपासून आपण आणखी त्याचा का उपयोग करू शकतो? मग त्या बाटलीच्या झाकणाला आपण होल पाडून आपण ते पाणी झाडांना, झुडपांना पाणी मारण्यासाठी त्याचा फवारा करू शकतो मुलांना. ते देखील आपण पाहिलेलं आपल्याला माहीत आहे मुलांना. त्याचप्रमाणे आपण अनेक ज्या गोष्टी आहेत, जे टीनचा डब्बा आहे त्याच्यापासून देखील आपण ज्या शोच्या वस्तू आहेत त्या देखील करू शकतो. जे त्या टीनचा डब्बा आहे त्याच्यापासून देखील गाड्या बनवू शकतो. बघा हे तुम्हाला पाहिलं, हा जो टीनचा डब्बा आहे त्याला कशा प्रकारे चाकं लावलेले ते देखील पाहू शकतो. त्यात पण जे कडक पुट्टी आहे त्याच्यामध्ये देखील आपण जे अल्फाबेट्स आहेत, जे लहान मुलांना समजण्यासाठी, खेळण्यासाठी अल्फाबेट्सचा आपण त्याच्याकडे वापर करून आपण त्यांना ते खेळाच्या माध्यमातून देखील त्यांना शिकवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. तर अशा बऱ्याच आणि बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवू शकतो. ते आपल्या घराच्या उपयोगासाठी आहे, शोभेसाठी आहेत आणि आपली जी आर्ट आहे, जे आपल्यामधले जे कौशल्य आहे ते आपण प्रेझेंट करू शकतो. त्याच्यासाठी आपण त्या वस्तूचा पुनर्वापर केला आहे. जर एकदा वापर झाल्यानंतर देखील त्याचा पुनर्वापर करणे, त्यालाच बोलणार टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे. त्याला आपण बोलू शकतो की एखादा मोठा पाण्याचा जो जार आहे, तो पाण्याचा जार संपला त्याच्यानंतर देखील आपण पाणी भरण्यासाठी देखील त्याचा वापर करू शकतो किंवा त्याच्यामध्ये एखादी मोठी कुंडी, एखादे झाड देखील लावण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. तर अशा अनेक कल्पना आहेत की ज्या आपण फक्त विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की सर्वांनीच गांभीर्याने विचार, म्हणून आपल्याला विचार करायचा आहे की विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला या सर्व वस्तूपासून कशा प्रकारे कोणती मी नवीन वस्तू तयार करू शकतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास मी थांबवू शकतो, की पर्यावरणातून परत मला एखादी नवीन गोष्ट बनवायची ती पर्यावरणातून नाही तर माझ्या हातात जी गोष्ट आहे त्याच गोष्टीपासून मी परत आणखी नवीन प्रोडक्ट कसं करू शकतो, नवीन वस्तू कशी तयार करू शकतो याचा त्या विचार करणं हे गरजेचं आहे मुलांना. अशा प्रकारे बघा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा प्रकारे बनवतात हे देखील आपण पाहिलंय की इथे बघा देखील त्यांनी पाहिलंय की जो आईस्क्रीमचा डब्बा आहे तो देखील त्याने फोडून केला आहे. त्याच्यापासून आईस्क्रीमच्या डब्याचे जे चाकं लावलंय, जो लाकडी गाडी आहे त्या लाकडी गाडीला देखील जे डब्बा आहे जो आईस्क्रीमचा तो देखील त्यांनी लावलाय किंवा जो एक कलरचा डब्बा असतो, जो पत्र्याचा डब्बा असतो तो देखील इथे लावलेला आहे. अशा प्रकारे जो एक मोठा जो कोल्ड्रिंकचा डब्बा आहे तो पुढे लावलेला आहे, जो रोड रोलर म्हणून त्याचा वापर केलाय. म्हणून ही गाडी कशी झाली रोड रोलर म्हणजे जिथे डांबर टाकलेला जातो, जिथे जमीन असते ती सपाट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे देखील तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करू शकतो. आता हे सांगितले पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न. जे पर्यावरण संरक्षण, जे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावरती कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले गेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत मुलांनो. की पर्यावरणाचं संरक्षण करणं खरंच किती गरजेचं आहे का नाही, की त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे जे जागतिक स्तरावर म्हणजे आपण जसं आपल्या कुटुंबातले प्रश्न आपण सोडवतो की त्याच्यावर जी समस्याचं आपण निराकरण करतो, उपाययोजना करतो, त्याचप्रमाणे की जे पर्यावरणाचं जे संरक्षण आहे ते जागतिक स्तरावर कशा प्रकारे तो सॉल्व्ह केला गेलाय ते देखील आपण पाहणार आहोत. त्या पर्यावरण म्हणजे तुम्हाला माहित आहे परिसरात असणाऱ्या हर एक गोष्टी. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मी आताच निसर्गाचा समतोल म्हणजे निसर्ग म्हणजे काय, की निसर्ग उपलब्ध असणारे अनेक घटक आहेत. त्या सर्व घटकांचा समतोल राखण्यासाठी त्यांनी काय सांगितलं, समतोलचा अर्थ तुम्हाला कळलेला आहे की जो बॅलन्सिंग आहे, सम म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर, इंटरनॅशनल म्हणजे फक्त भारताच नाही, भारताच्या बाहेर म्हणजे जागतिक स्तरावर आपण बोलू शकतो. अनेक प्रकल्प राबवले गेले. प्रकल्प म्हणजे एक प्रकारे योजना आपण बोलू शकतो. योजना राबवल्या जात आहेत म्हणजे अजूनही या गोष्टीवर काम सुरू
सुरू आहेत की जर आपल्याला जर निसर्गाचा जर समतोल राखायचा असेल तर आपल्याला अनेक प्रकारचे जे प्रकल्प आहेत ते राबवले आहेत आणि तेही आंतरराष्ट्रीय प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे काय केले गेले आहेत, प्रकल्प राबले. प्रकल्पाचा अर्थ कळालाय मुलांनो? प्रकल्पाचा जो अर्थ आहे तो काय आहे, योजना आहेत, ते देखील आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे हा जो निसर्गाचा जो समतोल आहे तो राखण्याचा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी नवीन नवीन योजना देखील केल्या जात आहेत. आता त्या योजना कोणत्या प्रकारच्या आहेत ते देखील आपण मुलांना पाहणार आहोत. जगातील सर्व लोकांमध्ये म्हणजे जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्याविषयी जाणीव जागृती की या कशा प्रकारे जो आपलं पर्यावरण हे धोक्यामध्ये येत आहे की वस्तू ज्या लागणार आहे ज्या लोकांच्या गरजा पुरवण्याकरितासाठी पर्यावरणातील घटकाचा कशा प्रकारे जास्तीत जास्त उपयोग केला गेला आहे हे त्यांनी सूचना केली आहे. त्यांनी काय केले, जाणीव जागृती केली. काय केलं आहे, जाणीव जागृती करणे अत्यंत महत्त्वाचे की जाणीव करून द्यायचं आहे की जगातील लोकांना, हर एक लोकांना, की ते भारतात असो किंवा भारताच्या बाहेर असो, त्या सर्वांना एक प्रकारे अवेअरनेस करायचं आहे, त्यांना जागरूक करायचं आहे, त्यांना एक मेसेज द्यायचा आहे की कशा प्रकारे आपलं जे पर्यावरण आहे त्याचे समतोल हा बिघडत चाललेला आहे, पर्यावरणातील घटक हे संपुष्टात होत आले, त्याचा ऱ्हास होत आहे. मग ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी करणं या गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी लोकांमध्ये अवेअरनेस करणं गरजेचं आहे. मग ते कशा प्रकारे कोणत्या माध्यमातून केलं जातं, काही शाळामधून, काही कॉलेजामधून, काही संस्थांमधून हे प्रकल्प हातामध्ये घेतले जातात मुलांना. आणि मग काही अशा ज्या संस्था असतात ते संस्था काय करतात, रॅली काढतात. जसं इथे तुम्हाला काही मुलींची शाळातली मुलांची रॅली दिसत आहे की त्यांच्या हातामध्ये हा एक प्रकारचा जो बोर्ड आहे, त्यांनी सांगितले सेव्ह द नेचर, सेव्ह द एन्व्हायरमेंट, निसर्गाला वाचवा, पर्यावरणाला वाचवा. अशा प्रकारचं त्यांनी चित्र दिलेलं इथे हातामध्ये काय आहे, हे पोस्टर आहे. हे पोस्टर इथे दाखवलं गेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं आहे की ते एक प्रकारे ज्या संस्था आहेत, ज्या शाळा आहेत, ज्या कॉलेज आहेत, ते सर्व गोष्टी त्या हातामध्ये घेतात आणि ते प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांमध्ये जनजागृती करतात की काही लोकांना हे माहीतच नसतं की पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे किंवा होऊ शकतो की कारण त्या गोष्टीशी ते संबंध ते फार दूर असतात. मग जेव्हा असे अवेअरनेस केला जातो तेव्हा लोकांच्या लक्षात येतं की अरे आपण झाडं तोडता कामा नये, आपण आपल्या पर्यावरणात असलेल्या गोष्टीचा जे आपल्याकडे वस्तू आहे त्याचा आपण पुनर्वापर देखील करू शकतो. असं म्हणजे ज्या गोष्टी आहेत, मग ते विजेच्या संदर्भात असू दे, पाण्याच्या संदर्भात असू दे, म्हणजे सर्व गोष्टीचा आपण काय करू शकतो, पुनर्वापर देखील करू शकतो. या गोष्टीची त्यांना जाणीव करून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्याविषयी, म्हणजे हा एक प्रकारे धोकाच आहे की जर जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसं पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि ते होऊ नये म्हणून ही एक धोक्याची सूचना त्यांनी दिली गेलेली आहे की पुढे येणाऱ्या काळामध्ये येणारे जे लोक असतील किंवा जे येणाऱ्या काळामध्ये त्यावेळी जे मनुष्य असतील, त्यावेळी जे लोक असतील, त्या लोकांना त्या गोष्टीची गरज पुरवण्यासाठी त्या गोष्टी तुम्ही सेव्ह करणं गरजेचं आहे. मग ते पाणी असू दे, ते वीज असू दे, ते फ्यूल असू दे, ते इंधन असू दे. इंधन देखील ही काळाची गरज आहे की येणाऱ्या काळामध्ये देखील इंधन राहणं गरजेचं आहे. जर इंधनच नसेल आणि ते गाड्या असतील तर त्या गाड्यांचा काहीच उपयोग होणार नाही. मग इंधन बचत जरी केली आपण तर ते इंधन बचतीद्वारे देखील येणाऱ्या पिढीला त्याचा उपयोग होऊ शकतो. इंधन बचतीद्वारे देखील येणाऱ्या पिढीला उपयोग होणार. त्याचप्रमाणे पाणी वाचलं तर येणाऱ्या पिढीला देखील पाणी वाचणार आहे. त्याचप्रमाणे विजेचा देखील आपण उपयोग कमीत कमी केला तर ती विजेची बचत होऊन आपण येणाऱ्या पिढीसाठी तो आपण वीज ठेवू शकतो. मग अशा प्रकारे ही एक सूचना करण्याचं काम दिलेलं गेलेलं आहे. जाणीव म्हणजे जाणीव करून द्यायचं आहे आणि जागृती करायची आहे की त्याला अवेअरनेस बोलणार की अशा प्रकारचे जे काम आहे हे हर एक शाळामध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा काही संस्था या गोष्टी राबवत असतात आणि लोकांना जागृत करण्याचं जे काम असतं ते करत असतात मुलांना. हे देखील आपण या चित्राच्या माध्यमातून पाहू शकतो. तर अशा प्रकारे की जे आहे ते प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये अशा प्रकारे जे पोस्टर हातामध्ये घेऊन लोकांना दाखवलं जातं, सूचित केलं जातं. तसेच हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होणार नाही. हवा, पाणी आणि जमीन ही काय आहे, हवा आहे, पाणी आहे आणि जमीन आहे, ही प्रदूषित होणार नाही. प्रदूषित बघा इथे काय झालं, प्रदूषित म्हणजे ती अस्वच्छ होणार नाही, त्याच्यामध्ये ते अशुद्धता येणार नाही, याची देखील आपण काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी जगभरातील सर्व देश कायदे म्हणजेच लॉ करत आहे. लॉचा अर्थ काय आहे, कायदे आहे. कायदे करत आहे की हवा, पाणी, जमीन हे प्रदूषित होऊ नये यासाठी देखील जगभरातील सर्व देश, फक्त भारत देश नाही तर जगामध्ये जेवढे काही देश आहेत त्या सर्व देशामध्ये एक प्रकारचा लॉ करण्यात येत आहे. एक प्रकारचा जो कायदा निर्माण करत आहे की कोणत्याही प्रकारे हवा, पाणी आणि जी जमीन आहे ती दूषित होता कामा नये. जर ती दूषित झाली तर त्याचा मानवी जीवनावर परिणाम होऊ शकतो. पर्यावरणाचा समतोल हा बिघडू शकतो आणि पर्यावरणाचा समतोल घटक बिघडला
पडला की त्याचा मानवी जीवनावर देखील आपोआपच परिणाम हा होत असतो. मग अशा प्रकारे बघा, हे आपल्याला हवा देखील शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. हवेमध्ये जो कार्बन डायऑक्साईड वाढला आहे तो ऑब्झर्व करून घेण्यासाठी इथे झाडे लावणे गरजेचे आहे. म्हणून ही हवा शुद्ध करणं गरजेचं आहे की झाडापासूनच काय मिळू शकतं, आपल्याला शुद्ध हवा मिळू शकते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होता कामा नये. त्याचप्रमाणे आपण ते देखील शिकलो मुलांनो पर्यावरण भागमध्ये की जे वाहनामधून वाहणारा जो धूळ आहे त्याच्यामधून एक विषारू वायू पडत असतो. तो वायू, त्या धूर देखील तो हवेमध्ये मिसळत असतो. काही सांडपाण्यामधून, कारखान्यातून, उद्योगधंद्यातून देखील जे पाणी पडत असतं ते देखील याच्यामधून पडत असतं. ते देखील त्याच्यामधून देखील जे पाणी जे खराब होऊन जातं मुलांनो, त्याच्यामुळे देखील पाणी दूषित होतं. त्याचप्रमाणे हे देखील पाहिजे, जे रासायनिक खताचा वापर केला गेल्यामुळे जे पाणी पावसाच्या माध्यमातून जे जमिनीत जे रासायनिक खते टाकले असतात ते पावसाच्या पाण्याबरोबर नदीमध्ये टाकले जातात. त्याच्यामुळे देखील पाणी खराब होतं. मग अशा सर्व प्रकारे जे हवा, पाणी, जमीन कशा प्रकारे प्रदूषित होतात हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. मग ते होऊ नये म्हणून यासाठी जगभरातील सर्व देश काय करत आहेत, कायदे करत आहे, लॉ करत आहे की अशा प्रकारचे पुन्हा गोष्टी घडता कामा नये. कशा जास्तीत जास्त प्रकारे हे आपण सुरक्षित ठेवलं गरजेचं आहे. हवा, पाणी आणि जी माती आहे ते कशा, जमीन आहे ती कशा प्रकारे आपण सुरक्षित ठेवू शकतो, त्याच्यासाठी अजून काय प्रतिबंधक उपाययोजना करू शकतो की जर हवा प्रदूषित ठेवायची तर त्यावर काय उपाय करू शकतो, जल प्रदूषण जर रोखायचं असेल तर त्यासाठी काय उपाय करू शकतो, जमीन प्रदूषण जर रोखायची असेल तर त्याच्यासाठी काय उपाय करू शकतो. या सर्व गोष्टीवर कायदे करणं हे गरजेचं आहे. आता मुलांना इथे बघा, आपला जो दुसरा टॉपिक आहे जैवविविधता टिकवण्यासाठीचे प्रयत्न. जैवविविधता हा देखील जो आपला टॉपिक आहे हा देखील मागच्या वेळेस झालेला होता मुलांना. मला वाटतं जसं आपला जो धडा होता 6वा धडा होता त्या पाठामध्ये देखील आपण शिकलेले आहोत. म्हणून पर्यावरण या भागामध्ये देखील की जैवविविधता टिकवण्याचे जे काय आहे उपाय आहे, प्रयत्न आहे, जैवविविधता टिकवण्याचे प्रयत्न आहे. तर सर्वात प्रथम जैवविविधता म्हणजे काय की पृथ्वीवरील जे सर्व सजीवांमध्ये आढळणारी जी विविधता आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, जैवविविधता आहे. मग ते टिकवण्याचे प्रयत्न कशा प्रकारे केले जातात की कशा प्रकारे जैवविविधता टिकवली जाते. मग त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात, वनस्पती येतात, प्राणी येतात, सूक्ष्मजीव येतात, जीवाणू येतात, जे हर एक प्रकारचे जे जैविक घटक. जैविकचा अर्थच काय की आपण म्हणतो ना की पर्यावरण म्हणजेच काय मुलांनो की सजीव आणि निर्जीव घटकांचा जो समूह असतो त्याला पर्यावरण बोलतात. आणि मग त्याच्यामध्ये जे 2 घटक येतात, जैविक घटक, अजैविक घटक. मग त्याच्यातला हा काय आहे, जैवविविधता म्हणजे जैविक घटक. जे सजीव आहेत म्हणजे जे वनस्पती, प्राणी आहे, सूक्ष्मजीव आहे, त्याचप्रमाणे जे बुरशी आहे, हे देखील काय झाले, सगळे जैविक घटक झाले. मग ते टिकवण्याचे साठीचे जे प्रयत्न आहे की ते कशा प्रकारे टिकले गेले पाहिजेत त्याच्याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत की त्या कशा प्रकारे टिकलेले. बघा आपण पाहूया जैवविविधता उद्याने. आता बायोडायव्हर्सिटी पार्क, जैवविविधता उद्यान म्हणजे काय, जे बाग आहे त्याला आपण बोललं जातो की जैवविविधता. हे मी तुम्हाला सांगितले की जैवविविधता म्हणजे काय आहे की जे पर्यावरणातील असणारे सर्व सजीवांमध्ये असणारी जी विविधता आहे त्याला जैवविविधता असे बोलतात. जैवविविधता उद्याने म्हणजे काय की निसर्गातील परिसराचे जे सजीव आहे आणि त्याची जी परिसंस्था आहे याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी जी जागा तयार केली जाते त्याला जैवविविधता उद्याने असे बोलतात. ज्याच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये ज्यामध्ये वनस्पती आहे, प्राणी आहे, बुरशी आहे, सूक्ष्मजीव आहे, या सर्व जे ह्या ज्या प्रजाती आहेत त्याचे संरक्षण हे केले जाते मुलांना. तर अशा प्रकारे पाहूया की जैवविविधतामध्ये अजून आपण कोणत्या प्रकारे आपण पाहू शकतो की जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला आता त्यांनी सांगितले की याला जैवविविधता उद्यान असं म्हणतात. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की जैवविविधता म्हणजे काय की जे निसर्गात आढळणारे जे सजीव आहेत आणि जी परिसंस्था आहे त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी जे राखून ठेवलेले जे क्षेत्र आहे, जी जागा आहे त्याला जैवविविधता असे म्हटले जाते. पण याच्यामध्ये यांनी देखील हे देखील सांगितले की जैवविविधतेचे रक्षण इथे काय सांगितलं, आता इथे दुसऱ्या भाषेत सांगितलं आहे की जैवविविधतेचे रक्षण म्हणजे जिथे आपण काळजी घेणे, आपण केअर बोलतो की रक्षण व संवर्धन करण्यासाठी. रक्षण म्हणजे रक्षणचा अर्थ काय, संरक्षण. की एखाद्या व्यक्तीला आपण, एखादी गरजू व्यक्ती आहे, एखादी प्राणी आहेत, एखादे पशु पक्षी आहेत, मग आपण त्याचं रक्षण किंवा त्याचं संरक्षण करणं ही मानवाची जबाबदारी आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो जैवविविधतेचे जे रक्षण आणि संवर्धन याचा अर्थ काय मुलांनो की त्याचा विकास करणे किंवा त्याचा वाढ करणे. की ज्या गोष्टी ज्या आहेत, जैवविविधतेच्या ज्या गोष्टी आहेत, सजीवांच्या प्रक्रियेत जे आढळले जे आपल्या जे प्रजाती आहेत, वनस्पती आहे, प्राणी आहे, जे जीवाणू आहे, विषाणू, बुरशी आहे, मग त्यांचे रक्षण करायचे आहे, त्यांचं संरक्षण कशा प्रकारे करता येईल ते बघणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ते संवर्धन आहे, त्यांचं रक्षण करून त्यांची वाढ कशा प्रकारे करायची ते देखील बघायचं. संवर्धनचा अर्थ कळायला मुलांना की ते जो रक्षण हा जो शब्द आहे त्याला आपण संरक्षण बोलू शकतो आणि त्याप्रमाणे जे संवर्धन आहे त्याचा काय
अर्थ होऊ शकतो विकास होणे, विकास करणे किंवा त्याची वाढ करणे असं देखील होऊ शकतं। वाढ करणे की त्या सर्व जे जैवविविधतेचे प्रजाती आहेत, वनस्पती, प्राणी, जे बुरशी आहे, सूक्ष्मजीव आहेत, त्यांचे रक्षण किंवा त्यांचे संरक्षण हे कशा प्रकारे आपण करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपण त्यांचं ज्याप्रमाणे रक्षण करतोय, संरक्षण करतोय, त्याचप्रमाणे त्याची कशा प्रकारे विकास झाला पाहिजे, त्याचा वाढ झाला पाहिजे, याची देखील आपण काळजी घेणं गरजेचं आहे। याच्या दृष्टीने राखून ठेवलं जातं। मग या सर्व गोष्टी जिथे त्या गोष्टीचं जतन केलं जातं, या सर्व गोष्टीचं संवर्धन केलं जातं, ते राखून ठेवलेल्या जागेला आपण काय बोलू शकतो, जैवविविधता असे आपण बोलतो मुलांनो, की जिथे सर्व प्रकारचे जे प्राणी आहेत तिथे राखले जातात, ते सर्व प्रकारचे जे गोष्टी आहेत तिथे त्याचं संवर्धन केलं जातं। मग जैवविविधतेची उद्यानं कुठे असतात मुलांनो, की जे महाराष्ट्रामध्ये जे कोल्हापूर आहे, कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणी आहे, त्याचप्रमाणे जे भारतामध्ये देखील अन्य ठिकाणी हे जैवविविधतेची उद्याने हे तुम्हाला तिकडे आपल्याकडे आढळत आहे। तर अशा प्रकारे मुलांनो तुम्हाला कळालं की जैवविविधतेचे जे उद्याने म्हणजे काय आणि ती देखील कुठे आहेत, ते कोल्हापूरमध्ये आहे, नागपूरमध्ये आणि भारताचे देखील अनेक अन्य ठिकाणी देखील ही जैवविविधतेची उद्याने आपल्याला आढळतात। तर बघा अशा प्रकारे जी मोकळी जागा असते, जिथे मोकळी ठेवलेली जागा, त्या सर्वांचे जैवविविधतेचे जे घटक आहेत त्यांचं रक्षण करायचं, त्यांचं संवर्धन जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी जे राखून ठेवलेले जे क्षेत्र आहे, अशा प्रकारे राखून ठेवलेले जे क्षेत्र आहे त्याला आपण काय बोलतो, जैवविविधता उद्याने असं देखील आपण पाहू शकतो। या चित्रामध्ये अशा प्रकारचे उद्याने आपल्याला दिसत आहे। बघा यामध्ये जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर त्याचा अभ्यासही केला जातो, की त्या प्रकारे त्याचा जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर की त्याचं रक्षण आणि संवर्धन तर केलंच जातं, की जे जैवविविधतेमध्ये आपण पाहिलं होतं मुलांनो, की जैवविविधता म्हणजेच काय, की एखाद्या पर्यावरणात असलेल्या सर्व सजीवांमध्ये आढळणारी जी विविधता आहे त्याला आपण जैवविविधता असे बोलले जातो। मग त्याच्यामध्ये देखील जे वनस्पती आहे, आपण जे प्रामुख्याने जे घटक येतात, ज्या प्रजाती येतात, वनस्पती, प्राणी, बुरशी यांचं फक्त रक्षण आणि संवर्धन केलं नाही जात, तर त्याच्याबरोबर त्याचा अभ्यासही केला जातो, की कशा प्रकारे त्याची वाढ व्हायला पाहिजे, त्याचा विकास व्हायला पाहिजे, ते कशा प्रकारे वाढवले गेले पाहिजे, की त्याच्या हर एक प्रकारच्या बारकाईने त्याचा अभ्यास हा देखील या घटकामध्ये केला जातो। हे देखील तुम्ही पाहू शकता मुलांनो। अशा प्रकारे बघा अतिशय चिकित्सक पद्धतीने या सर्व घटकांचा अभ्यास इथे केला जातो। आता राष्ट्रीय उद्याने, नॅशनल पार्क, नॅशनल म्हणजे काय, राष्ट्रीय, आणि उद्याने म्हणजे काय आहे, पार्क आहे। की अशा राष्ट्रीय उद्याने कुठे, की आपण बोलतो ना की मी राष्ट्रीय उद्यानाला भेट गेली किंवा आम्ही तिथे झूला भेट दिली, झू मध्ये तिथे सर्व प्रकारचे जे प्राणी आहेत, तिथे देखील सर्व प्रकारचे प्राणी आपले जंगलात असलेले वाघ, सिंह, हत्ती, माकड, सर्व प्रकारचे प्राणी एका ठिकाणी आपण पाहू शकतो। मग अशी राष्ट्रीय उद्याने जे आपण पाहू शकतो ते ती कुठे कुठे आहेत, त्यांचा काय याच्यामध्ये भाग आहे ते देखील आपण पाहणार आहोत। बघा जिथे सर्व प्रकारचे जे वन्यजीव, जे वाईल्ड ॲनिमल आणि डॉमेस्टिक ॲनिमल, म्हणजे जिथे जे हिंस्त्र प्राणी आहेत आणि जे पाळीव प्राणी आहेत ते देखील तिथे आपल्याला त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आपण पाहताना आपल्याला आढळून येतात। बघा इथे वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ, वन्यजीव म्हणजे जे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे वाईल्ड ॲनिमल असतात, जे वाघ आहे, सिंह आहे, जो कोल्हा आहे, जो चित्ता आहे, म्हणजे जे सर्व प्रकारचे जे मनुष्यावर आक्रमण करणारे, जो घात करणारे ते सर्व प्राणी, त्याला काय बोलणार, वाईल्ड लाईफ। वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ। संरक्षण व संवर्धन, मग यांचे देखील संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्रे ही राखून ठेवली आहेत, की त्यांचं देखील संरक्षण करण्याचे आणि संवर्धन करण्याचे जे महत्त्वाची जी जबाबदारी आहे ती देखील राखण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची क्षेत्रे, म्हणजे काही जे महत्त्वाची क्षेत्र आहेत ते राखून ठेवली गेलेली आहेत, की जे जरी ते वाईल्ड असले, जरी ते हिंस्र प्राणी जरी असले तरी त्यांचं देखील रक्षण करणं गरजेचं आहे, त्यांची देखील संरक्षण करणं गरजेचं आहे, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे। संवर्धनचा अर्थ काय मुलांनो, त्यांचा विकास करणे किंवा त्यांची वाढ होणे देखील तितकंच गरजेचं आहे, की ते देखील वाढले गेलेले पाहिजे। हिंस्र जरी असले तरी त्या प्राण्यांची वाढ करणं गरजेचं आहे, त्यांचा देखील विकास होणं गरजेचं आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये, त्यांना हर एक प्रकारे प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, त्यांची हर एक प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे। अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे जे क्षेत्र आहेत ते देखील राखून ठेवले आहे। राखून ठेवले याचा अर्थ काय मुलांनो, की खास त्याच्यासाठी ती जागा निश्चित केली आहे, की ही फक्त कशासाठी आहे, वन्यजीवांसाठी आहे, याच्यावर कोणतीच गोष्ट पुरा होऊ शकत नाही। मग याच्यावर तुम्ही कोणतंही रस्त्याचं काम करू शकत नाही, याच्यावर तुम्ही कोणती शाळा बांधू शकत नाही, याच्यावर तुम्ही कोणतं घर बांधू शकत नाही। म्हणजे ही राखीव आहे, ही फक्त वन्यजीवासाठी आहे, की जिथे फक्त वन्यजीवांचं रक्षण आणि संवर्धन करण्याची जी जबाबदारी ही फक्त या लोकांची आहे असं त्यांनी सांगितलं। आणि म्हणून जे अशा प्रकारचे जे काही जंगलाळ भागामध्ये देखील अशी क्षेत्र असतात मुलांनो, की ती खास त्यांच्यासाठी असतात, की जे मुक्तपणे संचार करू शकतात, कोणत्याही
पिंजऱ्यात राहण्याची त्यांना गरज नाहीये, की ते एक मोठ्याच्या मोठं ते भाग असतो, तो प्रभाग असतो आणि त्याच्यावर त्या सर्व अधिकारी असतात, त्याच्यावर नियंत्रण असतं आणि मग अशी त्यामुळे काही महत्त्वाची जी क्षेत्र आहेत, की असे क्षेत्र आहेत तिथे राखून ठेवलेली असतात. ते देखील आपण पाहू शकतो, की कशाप्रकारे तिथे त्या सर्व गोष्टीची सगळ्या गोष्टीची तिथे त्या लोकांसाठी अरेंजमेंट केलेली असते. त्या सर्व गोष्टीची तिथे दखल घेतलेली जाते. उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान. उदाहरणार्थ म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय, की कोणकोणती राष्ट्रीय उद्यानं आहेत. तर ते काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, जे काझीरंगा ते वेलकम टू काझीरंगा नॅशनल पार्क इथे बघा तुम्हाला दिसत आहे. वेलकम टू काझीरंगा नॅशनल पार्क, की अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत ती देखील तुम्ही पाहू शकता मुलांनो, की कशाप्रकारे इथे राष्ट्रीय जे उद्यान आहे ते कोणतं आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. ही सर्व राष्ट्रीय उद्यानं देखील आपण बघू शकतो, की या सर्व ठिकाणी देखील जे वन्य पशु आहेत ते तिथे काय आहेत ठेवलेली आहेत. तुम्ही हरण देखील पाहू शकता. आता अभयारण्य म्हणजे काय, की अभयारण्य म्हणजे काय. सेंच्युरीज म्हणजे काय, अभयारण्य म्हणजे काय, की अभयारण्य म्हणजे काही राखून ठेवलेली जी क्षेत्र असतात, की जे नैसर्गिक जे तळे आहेत, जे वने आहेत, जंगल आहेत, तळे आहेत, जे समुद्री क्षेत्र आहे, सागरी क्षेत्र आहेत, की अशा सर्व ठिकाणी जी राखलेली जी क्षेत्र आहेत त्यांना काय बोलणार अभयारण्यामध्ये, जिथे वन्यजीवांना संरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग केला जातो. की मग तिथे मुलांना की जे वन्यजीव आहेत मग त्या प्राण्यांना पकडणे, त्यांना मारणे आणि त्यांची शिकार करणे हे कायद्याने गुन्हा मानला जातो. मग अशा प्रकारे इथे या लोकांना जे वन्यजीवांना तिथे संरक्षण दिले जाते हे देखील आपण पाहिलेलं आहे मुलांना. अशा प्रकारे या सर्व गोष्टीची तिथे मुलांना तिथे त्या प्राण्यांची काळजी घेतली जाते, सुरक्षता घेतली जाते आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील त्यांना विशेष त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळे त्यांना हे अभयारण्य असे बोलतात. ही अशी अभयारण्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील आहेत मुलांना. सगळ्यात मोठं जे अभयारण्य आहे जे ताडोबा या ठिकाणी आहे मुलांना, की जे सगळ्यात पहिलं जे अभयारण्य आहे जे राधानगरी आहे, की जे 1958 मध्ये ते स्थापित झालेलं होतं ते देखील आपण पाहिलेलं आहे. बघा, विशिष्ट प्राण्यांचे व वनस्पतीचे संरक्षण व्हावे व संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्र राखीव म्हणजे रिझर्व ठेवले जाते. आता त्यांनी सांगितले की विशिष्ट प्राण्यांचे म्हणजे की जे काही विशिष्ट प्राणी आहेत की जे त्यांच्यासाठी काय केले जातं, वनस्पतीचे संरक्षण व्हावे. काही विशिष्ट प्राणी आहेत, काही वनस्पती आहेत, त्यांचे काय केले जाते, संरक्षण केले जाते. ते सांगितले संरक्षण व्हावे व संवर्धन व्हावे. परत तो शब्द आलाय संरक्षण आणि संवर्धन, म्हणजे त्यांचं रक्षण करणे, त्यांची काळजी घेणे, त्यांची देखभाल करणे आणि संवर्धन म्हणजे त्यांचा विकास करणे, त्यांची वाढ करणे, की ते जे वनस्पती असू दे किंवा ते प्राणी असू दे की त्यांची कशा प्रकारे वाढ होऊ शकते हे देखील आपण तिथे सांगितलेलं आहे मुलांना. तर जसं त्याप्रमाणे की त्या लोकांचं कशा प्रकारे काळजी तिथे घेतली जाते त्याला म्हणून ते अभयारण्य आहे. अभयारण्य म्हणजेच काय की जिथे कायद्याने संरक्षित केलेले नियम आहे की ज्याच्यामध्ये काही त्याचे शर्ती आहेत, ज्याचे काही नियम आणि अटी देखील आहेत मुलांना. त्याच्यासाठी ते लागू केल्या गेलेलं आहे त्याच्यामध्ये की त्या नियमाप्रमाणेच तिथे त्या गोष्टी लागू होतात. तर अशा प्रकारे बोलून त्यांनी सांगितले की अभयारण्यामध्ये जे विशिष्ट प्राण्यांचे जे विशिष्ट काही प्राणी आहेत आणि जे विशिष्ट ज्या वनस्पती आहेत त्यांचं संरक्षण करणे, त्यांचं संवर्धन करणे, त्याचा विकास होणे, वाढ होणे, संवर्धन याचा अर्थ ते देखील सांगितलं आहे. यासाठी वनक्षेत्र राखीव आहे. राखीवचा अर्थ रिझर्व आपण बोलतो ना की म्हणजे बुक करणे. रिझर्वचा अर्थ काय, बुक करणे. समजा एखाद्या हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो तर तिथे टेबलवर बघा आधीच लिहिलेलं असतं, रिझर्व करून एक प्लेट लावलेली असते. तर म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता इथे बसू शकत नाही, ही ऑलरेडी कोणीतरी बुक केलेली आहे म्हणून त्याला काय बोललं जातं, रिझर्व बोललं जातं की इथे दुसऱ्याचा अधिकार नाहीये. त्याचप्रमाणे इथे देखील त्यांनी जसं आपण पाहिलं होतं जे जैवविविधतेची जे उद्यानं होती त्याच्यासाठी जे राष्ट्रीय उद्यान त्याच्यासाठी देखील जागा राखीव ठेवलेली होती. त्याचप्रमाणे जसं इथे देखील काय केलेलं आहे, जी जागा ही राखीव ठेवलेली आहे त्याला आपण काय बोलू शकतो, राखीव जागेला काय बोलणार आपण, रिझर्व असं देखील बोललं जाणार आहे. अशा अभयारण्यामध्ये देखील जे प्राणी ठेवले जातात, असे विशिष्ट प्रकारचे जे प्राणी आहेत, जे वनस्पती आहेत त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी देखील या अभयारण्याची गरज असते आणि हे देखील आपण पाहू शकतो. मग अशी जी अभयारण्य आहेत ती महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाहायला आपल्याला हे मिळत असतं, हे देखील आपण बघत आहोत. तर बघा अशा प्रकारचे अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य असे म्हणतात. उदाहरणार्थ राधानगरी, जसं मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रात जे पहिलं जे अभयारण्य होतं ते राधानगरी हे होतं. 1958 साली राधानगरी हे एक अभयारण्य होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं जे सगळ्यात मोठं अभयारण्य आहे जे ताडोबा आहे की त्या ठिकाणचं आहे. त्याप्रमाणे अशा अनेक अभयारण्य आहेत मुलांनो की जे ताडोबा अभयारण्य आहे, नागझरी आहे, नवेगाव आहे, त्याचप्रमाणे जायकवाडी आहे,
त्याचप्रमाणे कारंजा आहे, असे अनेक जे आहेत मुलांनो की जे अभयारण्य आहे की ज्या सर्व ठिकाणी इथे अभयारण्य म्हणून प्राण्यांना वनस्पतींना हे संरक्षण करण्याचं आणि संवर्धनाचं हे काम करण्याचं हे तिथे प्रकल्प हा हाती घेतलेला आपल्याला दिसून येतो मुलांनो. तर अशा हे सगळ्या कर्नाळा हे देखील अभयारण्य देखील आहे मुलांनो. तर अशा प्रकारे मुलांनो की हर एक ठिकाणी वनस्पतींना आणि प्राण्यांना जीवदान देण्याचं काम इथे सातत्याने हे चालू आहे. हे देखील पाहू शकतो. महाराष्ट्रामध्ये एकूण जे 6 आहेत ते असे 6 राष्ट्रीय अभयारण्य आहेत आणि बाकीचे जे 56 आहेत ते अजून बाकीचे आहेत अभयारण्य ते महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील हे अभयारण्य आपल्याला आढळायला मिळतात. बघा, अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य म्हणतात. उदाहरणार्थ राधानगरी अभयारण्य की जिथे हत्ती आहे, जिथे सगळे वन्य प्राणी आहेत, जिथे आपण वाईल्ड ॲनिमल आहे, डॉमेस्टिक ॲनिमल आहे, हिंस्र पशु आहेत, काही पाळीव प्राणी आहेत, असे सर्व प्रकारचे अशा राखीव क्षेत्राला राखीव क्षेत्र म्हणजे काय आहे मुलांना? जर राखीव क्षेत्र आपण जसं बोलतो, राखीव म्हणजे काय? रिझर्व. राखीव म्हणजे राखून ठेवलेली जी जागा आहे खास या वन्य प्राण्यांसाठी, वनस्पतीसाठी. राखीव क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र आहे की जे भौगोलिक आणि जे नैसर्गिक क्षेत्र की की जसे वनक्षेत्र आहे, जे वन्यजीव आहे, नैसर्गिक साधने आहे, पर्यावरण आहे, याचे तिथे संरक्षण केले जाते. त्या क्षेत्राला राखीव क्षेत्र असे बोलले जाते मुलांनो. ते क्षेत्र की तिथे सर्व म्हणजे उदाहरणार्थ वनस्पती आहे, प्राणी आहे, सूक्ष्मजीव आहे, जीवाणू आहे, बुरशी आहे, या सर्व प्रकारचे तिथे त्यांना काय केलं जातं? जतन केलं जातं, संरक्षण केलं जातं, संवर्धन केलं जातं त्या सर्वांचं. आणि म्हणजे असे तिथे फक्त प्राण्यांना जीवदान दिलं जात नाही, तर तिथे नैसर्गिक साधनांचं म्हणजे ज्याप्रमाणे जे पाणी आहे, जे जंगल आहे, याची देखील काळजी घेतली जाते मुलांनो. की तिथे प्राण्यांना सुरक्षितपणा केलं जातं. आरोग्याच्या दृष्टीने हर एक प्रकारची तिथे काळजी घेतली जाते. तर अशा प्रकारे त्यांना राखीव क्षेत्र असे बोलले जाते की तिथे प्राण्यांना हे जीवदानच देणं, प्राण्यांनाच, वन्यजीवांनाच ते जीवदान मिळतं असं नाही, तर तेथील जे नैसर्गिक जे साधने आहेत, जे ज्याप्रमाणे पाणी आहे, जंगल आहे, याची देखील काळजी घेतली जाते, याचं देखील रक्षण केलं जातं, याचं देखील संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून मार्ग काढला जातो. त्यामुळे त्याला राखीव क्षेत्र असे बोलतात. अभयारण्यामध्ये पाहिलेच आहे की कायद्याने सुरक्षित केलेले जे वन आहेत, तळे आहेत, समुद्रकाठाचं जे क्षेत्र आहे, जंगल आहे, तर त्या ठिकाणी देखील असं या गोष्टीची काळजी घेतली जाते मुलांना. अशा प्रकारे आपण पाहिलं मुलांना की राखीव क्षेत्र म्हणजे काय? की राखीव क्षेत्र आपण पाहिलं की त्या ठिकाणी वनस्पती, प्राणी आणि जे बुरशी आहे की जे सगळे जे प्रकारचे जे प्राणी आहेत त्यांना तिथे जीवदान दिलं जातं. त्याचप्रमाणे अभयारण्य म्हणजे जे कायद्याने संरक्षित केलेले जे वन आहेत, जे जंगल आहे, जे तळे आहेत, जे समुद्र क्षेत्र आहेत, अशा सर्व ठिकाणी या प्राण्यांचं संरक्षण केलं जातं. अशा ठिकाणी प्राण्यांना पकडणे, त्यांना मारणे, त्यांची शिकार करणे हे कायद्याने गुन्हा मानला जातो. आणि मग त्याच्यासाठी देखील काही नियम आणि कायदे केलेले आहेत मुलांनो. हे राखीव क्षेत्रासाठी देखील नियम आणि कायदे आहेत आणि अभयारण्यामध्ये देखील काही नियम आणि कायदे केले गेलेले आहेत. माझा अर्थ आपण की सगळ्यात पहिलं जे अभयारण्य आहे ते राधानगर इथे आहे की राधानगरी इथे ते 1958 साली याची स्थापना झाली होती. ते देखील आपण पाहिलं होतं की तिथे सगळ्यात पहिलं जे आहे ते अभयारण्य आहे. पृथ्वी तलावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होऊ लागली की जर पृथ्वीवरती जर वनस्पतीच नसतील तर जो मूळ स्तोत्र आहे, जो अन्न घटकाचा जो मूळ स्तोत्र आहे, अन्न साखळीतला जो मूळ स्तोत्र आहे, तोच जर कडीचं जर ती संपुष्टात आली, वनस्पती नाही उगवली, तर जे अन्न जे मोठा जो भक्ष्य आहे, जो हिंस्र जो मांसाहारी जो प्राणी आहे, उदाहरणार्थ जो वाघ आहे, जो सिंह आहे, जो लांडगा आहे, कोल्हा आहे, तो काय करत असतो? छोट्या प्राण्यांना खात असतो. म्हणजे ही अन्नाची जी साखळी आहे, या साखळीतला एक जरी कडी तुटली तरी बाकीच्या कड्या ह्या विस्कटायला लागतात, त्या कडे नष्ट व्हायला लागतात. मग त्याच्यातला जो सगळ्यात प्रमुख जो घटक आहे वनस्पती, आपण पाहिलं म्हणून अन्न साखळी म्हणजेच काय? की अन्न साखळी म्हणजे एक जो सजीव आहे, त्या सजीवाचे जे अन्न आणि जे ऊर्जा ते एका दुसऱ्या जीवामध्ये ती रूपांतरित होत असते मुलांना, की ती दुसऱ्या जीवामध्ये ती रूपांतरित होत असते. त्याच्यामुळे ते काय होतं की एक जीव दुसऱ्या जीवावर हा अवलंबून राहत असतो. उदाहरणार्थ जसं वनस्पती आहे, ते मूळ घटक काय आहे? ते वनस्पती कोणता आहे? उत्पादक काय आहे? वनस्पती. मग वनस्पती हा काय आहे? शाकाहारी. शाकाहारी गोष्टीपासून नंतर तो वनस्पतीपासून मग तो शाकाहारी प्राणी बनतो, शाकाहारी प्राण्यापासून नंतर तो मांसाहारी प्राणी बनतो. ही अन्नाची साखळी आहे, ही अन्नाची कडी आहे, ही अन्न साखळी आहे. ही अन्न साखळीची एक जरी कडी ती विस्कटली तर बाकीच्या सगळ्या कड्या विस्कटायला लागतात. आणि म्हणून यांनी सांगितलं पृथ्वीवरील वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे
त्यामुळे प्राण्यांची संख्या कमी झाली. जर प्राणी वनस्पती खात नाहीये, पण प्राणी जे वनस्पती जे खातात ते प्राणी मग त्यांना खाऊ शकणार नाही, कारण तेच नसणार आहे, तर ते प्राणी कसे काय खाऊ शकणार आहेत. म्हणून त्याच्यातली जी अन्न साखळी ही अबाधित राहणं ही गरजेचे आहे. हे निसर्गाचं जे चक्र आहे ते सतत फिरत राहतं, किंवा त्याच्यातली जे साखळी आहे, जी प्रक्रिया आहे ही सतत होत राहते, त्याच्यामध्ये कधी बाधा होत नाही. परंतु जर कालांतराने जर पर्यावरणामध्ये बिघाड झाला, जर पर्यावरणाचा समतोल बिघडला, किंवा जर आपली जंगल तोड झाली आहे, जलप्रदूषण झालं आहे, त्याच्या जे अन्न साखळीच्या कड्या असतात त्या विस्कटायला लागतात, त्या तुटायला लागतात. आणि म्हणून त्यांनी सांगितले की बघा, जर वनस्पती आहे, इथे वनस्पती दिसत आहे, परंतु ह्या ज्या ठिकाणी आहे तिथे तुम्हाला वनस्पती दिसत नाही, तर तिथे वनस्पती जर नसेल तर जो मूळ जो घटक आहे, जो आपला उत्पादक आहे, जो जीवसृष्टी आहे, उत्पादक म्हणजे काय मुलांनो, की जो भक्ष्य आहे तो काय आहे, वनस्पती आहे. जर वनस्पती नसेल तर जो ग्रासहोपर, जो नाकतोडा आहे, तो कसा काय तो त्याच्यावर बसू शकतो, तो त्याच्यावर बसला नाही तर तो बेडूक त्याला कसा खाणार, बेडूकच नसेल तर त्याच्याजवळ जो ससा आहे तो त्याला कसा खाणार, आणि त्याचप्रमाणे जो गरुड आहे तो त्याला कसा खाणार. मग अशा प्रकारे जी अन्न साखळी ही वाढत जाते मुलांनो, आणि ती प्रत्येकाच्या जी एक भक्ष्य दुसऱ्या भक्ष्यावर अवलंबून असतो. आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितले की पृथ्वीवर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे, मग जर पृथ्वीवर जर वनस्पतीच नसेल, जो मूळ उत्पादकच नाही आहे, मूळ वनस्पतीच नसेल, तर बाकीचे जे अन्न साखळीचे जे कडे आहेत त्या कशा निर्माण होऊ शकतात, ते तिथे राहू शकत नाही. मग त्याच्यामुळे देखील त्यांना देखील या जंगलामधून दुसरीकडे अन्न शोधण्यासाठी वनवन भटकावं लागेल. तर अशामुळे मुलांनो, की जर पृथ्वीचं वातावरण बिघडलं, पृथ्वीचा जर समतोल हा जर बिघडत असेल, की बिघडल्यामुळे जर पृथ्वीवर जर वनस्पती नसली, तर त्यामुळे साहजिकच त्यांना खाण्यासाठी वनस्पती नसल्यामुळे, खाण्यासाठी त्यांना भक्ष्य नसल्यामुळे ते काय होऊ शकते, त्या प्राण्याची संख्या ही कमी होऊ लागते, जेणेकरून त्यांना उपासमार होऊ शकते, आणि जेणेकरून त्यांना मृत्युमुखी ते पडू शकतात जेवण नसल्यामुळे किंवा ते भक्ष्य नसल्यामुळे. तर अशामुळे मुलांना पाहू शकता की कशा प्रकारे जंगलामध्ये जर खूप सारे प्राणी असतील तर ते प्राणी एक एक करून काय होतात, कमी होत राहतात. म्हणून जंगलातील वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करणे हे जरुरीचे आहे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे की जंगलातली जी वनस्पती आहे, वनस्पती म्हणजे हर एक प्रकारची जी वनस्पती आहे, झाडं आहेत, झुडपं आहे, जे औषधोपचार आहेत, साठी ज्या गोळ्या आपण खात असतो त्या गोळ्या खाण्याची गरज नसते, त्या गोळ्याचं औषध वनस्पतीच्या स्वरूपामध्ये जंगलामध्ये उपलब्ध असतं. फक्त एवढंच आपल्याला त्याची माहिती नसते. जसं आपण सर्दी झालं, खोकला झालं, ताप आलं, त्या गोष्टीसाठी आपण डॉक्टरकडे जातो. परंतु जे जंगलातले जे ग्रामीण लोक आहेत मुलांना, जे ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते काय करतात की ते जंगलामध्ये जातात, जंगलातून ती जडीबुटी घेतात, की ते औषधी वनस्पती घेतात, त्याचा काढा करतात आणि ते प्यायला देतात, जेणेकरून व्यक्ती व्यवस्थित ठणठणीत बरा होतो. पण आपल्याला त्याची माहिती नसते. म्हणून जंगलातली जी वनस्पतीचे त्याचे संरक्षण करणं गरजेचं आहे. ते आपल्याला उपयोगी आहे, औषधोपचार आहे, ते आपल्याला उपयोगाचे आहे. अशा बऱ्याच वनस्पती या जंगलामध्ये आपल्याला आढळतात, परंतु आपल्याला त्याचा परिचय नसतो, त्या वनस्पतीची ओळख नसल्यामुळे आपण ते दुर्लक्ष करतो. परंतु जे काही प्राचीन ग्रामीण भागातले जे लोक आहेत, जे लहानपणापासून तिथे राहिलेले असतात, त्यांना त्यांच्या वडिलांकडून, त्यांच्या आजोबाकडून, त्यांच्या पंजोबाकडून त्यांना ह्या सर्व घटनाची माहिती मिळालेली असते की कोणती वनस्पती कोणत्या गोष्टीसाठी, कोणत्या आजारावर ही उपलब्ध आहे, आणि ती कशा प्रकारे त्याचं सेवन करायचं याची देखील त्यांना पुरेपूर माहिती असते. तर अशामुळे मुलांनो, की त्यांना जंगलातील वनस्पतीचं संरक्षण देखील त्याच्यामुळे आपण करणं गरजेचं आहे. आणि संवर्धन, पुन्हा एकदा हा शब्द आलेला आहे की आपल्या या पाठामध्ये संरक्षण किंवा रक्षण आणि संरक्षण हा शब्द खूप खूप वेळा आलेला आहे, की संरक्षण आहे आणि संवर्धन आहे. संरक्षणाचा अर्थ पण आहे तोच आहे की रक्षण आहे, आणि संवर्धनाचा अर्थ आहे मुलांनो त्याची वाढ होणे किंवा विकास करणे, की आपण हे जे जंगलातल्या ज्या काही वनस्पती आहेत, की त्या जे जंगलातील ज्या वनस्पती आहे की त्याची फक्त आपल्याला संरक्षणच नाही करायचं आहे, तर आपल्याला त्याची वाढ करायची आहे, त्याच्या वाढीमध्ये त्याचा विकास करायचा आहे, की ते अजून कशा उत्पन्न होतील, ते अजून कशा निर्माण करता येतील, या दृष्टिकोनातून आपला कल तो व्हायला गेला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेले पाहिजेत. मग अशा दृष्टीने आपल्या जी योजना ही बनवली गेली पाहिजे, आणि त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अजून पुरेपूर उपयोग कशा प्रकारे होऊ शकतो, ते कशा प्रकारे जतन करून ठेवणं गरजेचं आहे, त्याचं रक्षण कशा प्रकारे केलं पाहिजे, आणि त्याचं संवर्धन हे देखील कशा प्रकारे आपण करू शकतो, या दृष्टिकोनातून देखील योजना आखणं हे गरजेचं आहे. तर त्यांनी सांगितलं की म्हणून जंगलातील वनस्पतीचे संरक्षण आणि संवर्धन हे करणे जरुरीचे आहे, जेणेकरून पुढे भविष्य काळामध्ये आपल्याला या सर्व गोष्टीचा उपयोग
होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, की असे जे जंगल आहेत, या जंगलामध्ये आपल्याला हर एक प्रकारच्या गोष्टीचा उपयोगाचा आहे. जे झाड आहे, झुडूप आहे, वनस्पती आहे, ज्या खूप बहुमूल्य आहेत, की ज्या खूप लाखो रुपयाला देखील काही वनस्पती ह्या मिळत असतात मुलांनो. तर अशा प्रकारे आपण पाहिलं, की ह्या सर्व संपत्तीचं जंगलातील जी वनस्पती आहे, त्याचं देखील संरक्षण आणि संवर्धन हे करणं गरजेचं आहे.